आपल्या सगळीकडे काळजी आपण घेऊया कार्यकर्त्यावेळेस की आत्ता बाबा आम्ही निष्ठेनं काम केलं आणि पक्षासाठी आहे आणि पक्ष आपल्यासाठी आता म्हणजे काय म्हणतात विकासाचा मुद्दा मुख्यमंत्री म्हणतात विकासाचा मुद्दा आपण लढतो सगळं भाजपच्या याच्याप्रमाणे नीती आपली एक ध्येय आहे की विकास 80% विकास नेते सहकारी दिग्गज तात्या पृथ्वीराज भैया आम्ही मुद्दाम विश्वीच्या घरी आज आलेलो होतो. त्यांनी जो अर्ज भरला तो खरं होतं की त्याचा अन्याय झालेला आहे हे मी पण मान्य करतो. पण हा अन्याय म्हणजे का झाला आता तात्या त्याचं वर्णन केलेलंच आहे की काही ग्रेटर अचिव्हमेंटसाठी आपल्याला हे करायला लागलं. राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला कंपल्शनच होतात त्याप्रमाणे करायला लागतात. त्यातलं एक ते होतं. सगळ्यात जास्ती वाईट मला त्या गोष्टीचं वाटलं की विषयला आपण थांबायला सांगतोय आणि त्याला ते मनाला लागलं हे साहजिक आहे. पण शेवटी काळ त्याचं उत्तर आहे. पण आम्ही CM कडनं शब्द घेतलेला आहे. तात्याही त्या मिटिंगला होते की त्यांनी त्याला त्यांच्या कोट्यातून त्याला स्वीकृत करायचे त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. CMनी ते नक्कीच करतील आणि पक्षात धोरणाप्रमाणे संबंध महाराष्ट्रामध्ये ते धोरण राबवलं जाणार आहे त्याप्रमाणे ते करतील. पण आता काही लोकांनी जे 5 वर्षाचा काळ मागितला त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. आता ते ठामपणे सांगू शकत नाही की होईल म्हणून. पण यापुढे विश्वेंना कामात राहावं. कुठल्याही नगरसेवकाला मी फंड देणार या भागामध्ये फक्त विश्वास देणार ही मी तुम्हाला शब्द देतो आज. त्याने माझ्याकडे काम घेऊन यावं मी त्याचं काम करावं. आता मी करतो आलेलं आहे. पण याच्यापुढे तो नगरसेवक नाही असं म्हणून काम होणार नाही असं होणार नाही आहे. तर त्यामुळे यापुढेही मी त्या पाठीवर ठामपणे उभा राहतो आणि त्याला मदतीचा हात देतो. विश्व अगदी माझ्या मुलासारखं आहे वयाने म्हटलं तर त्यामुळं त्याच्या मागं ठाम उभा राहणे माझं कर्तव्य आहे आणि मी उभा राहील. आणि आज आमच्या सगळ्यांनी विनंतीला मान देऊन त्यांनी आज आपला अर्ज मागं घ्यायचं कबूल केलं आहे. मी त्याचे खूप धन्यवाद मानतो. काय सांगाल कारण निवडणूक आता तापायला लागलेली आहे. रणांगण तापायला लागलेलं आहे. भाजपमध्ये अनेक जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर अन्याय झाला अशी एक चर्चा आहे. अनेक जणांनी तुमच्या कार्यालयामध्ये येऊन हे आंदोलन मांडल्याचे प्रकार मध्यंतरीच्या काळामध्ये झाला. नक्की काय तुमची भूमिका राहणार आहे या संदर्भात? नाही ज्याची आता काही बरेच आता काल जवळ संध्याकाळी बसलो होतो 8-10 जण येऊन त्यांनी माघार घ्यायची कबूल केलेला काल मला जे अपक्ष ज्यांनी आमच्या पक्षात भरलेले होते. काही लोकांना थोडा अन्याय झाला का वाटतो बरोबर आहे त्यात काय चुकी नाही. पण आता काय झालं या गेल्या वर्षामध्ये तुम्ही बघताय की आपल्या भाजपमध्ये नवीन बाहेरची लोक घेतल्यामुळं मी CM ते पण म्हणलं की जवळ 10 ते 15 लोकांना आम्हाला सॅक्रिफाईस करायला लागलं या निर्णयामुळे. त्याला काही नाईलाज होता कारण त्यांना काही त्यावेळेला शब्द दिला होता हे आम्हाला काय माहिती नाही. पण त्या कारणासाठी आम्हाला काही लोकांना डावावं लागलं. त्यातली काही लोक नाराज झाली काही लोकांनी एक्सेप्ट केलं. त्यामुळं या पुढेही त्याला आपण न्याय देऊ आणि त्यांनाही कामात घेऊ अशी मी आपल्याला खात्री देतो. खरं पाहायला गेलं तर जे बाहेरून म्हणजे काँग्रेसमधून असतील पृथ्वीराज पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला, जयश्री पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला, इतर जे काही प्रस्थापित नगरसेवक होते त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यांच्या प्रवेशामुळे जे निष्ठावंत कार्यकर्ते जे भाजपचे आहेत त्यांनी 10-10, 15-15 वर्ष वार्डामध्ये काम केलेलं आहे. भाजपला तळागाळामध्ये पोहोचवलेलं आहे. अशांवर अन्याय होत आहे हे तुम्ही मान्य करताय? नाही काय झालं अन्याय झालेला आहे मान्य करतो पण त्याला म्हणून पॉलिटिकल कंपल्शन्स काही वेळेला असतात त्याचा तो भाग आहे. पण नक्की पुढच्या काळामध्ये आपण त्याचा पूर्ववसन करू वेळी ती पद्धत खात्री येतो.